म्हाळसा, आई ये. डोळे असे का दिसतायत? झोप नाही झाली का तुझी? काल डोळ्याला डोळाच लागला नाही माझा. काय झालं? काही नाही. तुला उगाच सांगितलं तर तू विचार करत बसशील. तू नाही सांगितलंस तर मी विचार करत बसेन. सांग मला काय झालं? मी यांना विचारलं की बानूला माझ्यापेक्षा अधिक सांगून कारस्थांतर करणार नाही आहात ना. मग काय म्हणाले ते? स्पष्ट काही सांगत नाही. तिचीच बाजू घेतात. घेणारच. काय भुरळे पाडले तिने त्यांनाच ठाऊक. मी अलक्ष्मी विषयी देखील शंका व्यक्त केली, पण त्यांनी असं काहीतरी सांगितलं की ज्याने माझं समाधान झालं नाही. मला ही तीच काळजी वाटते आहे. ती बया इथे आली तर तुझं कसं व्हायचं? आई, ती जर माझी सवत नसती तर किती सुखात आयुष्य असतं माझं. पण ती माझ्या आयुष्यातून जाईल असं नाही वाटत मला. असं बोलू नकोस बाय. तुला हे असं पाहून माझ्या काळजाचं पाणी पाणी होतंय. काय करू तेही कळत नाही. आणि त्यात त्या अलक्ष्मीचे भय. काय ग, काय झालं? आणि अशी धावत धावत का आलीस? कसं सांगू कळत नाहीये. सांग आता. मी लक्ष्मी कक्षाच्या इथून जात होते तर श्री लक्ष्मी देवींचे शब्द माझ्या कानावर पडले. त्या बानूला भेटायला जाणार आहेत. पाहिलंस, आपण इथे चिंतेत आहोत आणि त्या तिला भेटायला जात आहेत. कोणाचा कोणावर अंकुश नाही इथे. ते काही नाही. म्हाळसा, तू त्यांना एकदा खडसावून विचारच हे सगळं काय चाललंय म्हणून. त्यांना तिची सहानुभूती का आहे? या आधी मी त्यांना विचारून झाले आहे आई, पण हाती काही लागलं नाही. सांगून का जात नाहीत त्या? त्यांना तिच्याकडे जाऊन येऊ दे, मग बघते मी काय करायचं ते. मी तर म्हणते तू नियमच घालून टाक. तुला विचारल्याशिवाय तिच्याकडे कोणीही जाणार नाही म्हणून. सगळ्यांचं जाणं थांबेल. अगदी योग्यच बोलत आहात अक्का. आता मी तिथून जात होते म्हणून माझ्या कानावर शब्द तरी पडले, नाहीतर कसं कळलं असतं आपल्याला? पण त्यांनी असं थेट जाणं मला आवडलेलं नाही. निदान त्यांनी मला सांगायला हवं होतं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले?
जे आपल्याला ऐकूच आले नाहीत. आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?